यूट्यूब स्वतः काही सेटिंग देत असतो, तरी आपण नको असलेले सेटिंग बदलत राहतो आणि आपला व्हिडिओ स्वतः डाउन करून घेतो. तुम्ही असे बरेच व्हिडिओ पाहिले असतील की ज्यामध्ये सांगतात वाय-टी स्टुडिओमधल्या या सेटिंग करा आणि तुमचा व्हिडिओ लगेच व्हायरल होईल. तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यू येतील, तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर्स वाढतील. पण हे खरं आहे का? काही सेटिंग करणं हे महत्त्वाचं आहे, परंतु सगळ्या सेटिंग करणं हे गरजेचं नाहीये. त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या सेटिंग्स, त्यामागील सत्य आपण पाहणार आहोत. सगळ्या सेटिंग करणे अनिवार्य नसतं, परंतु काही सेटिंग्स करणे हे गरजेचं पण असतं. यामधील कोणती सेटिंग ही महत्त्वाची आहे, ती एकच आहे आणि बाकी वाय-टी स्टुडिओ हे आपल्या माहितीसाठी असतं. आपल्या व्हिडिओचं ॲनालिसिस पूर्ण आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आणि आपल्या व्हिडिओजवरती कसा बदल करता येईल, आपले व्हिडिओज कसे इम्प्रूव्ह करता येतील, हे आपल्याला त्यामधून शिकायचं असतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण यानंतरच्या व्हिडिओजमध्ये वाय-टी स्टुडिओमधील व्ह्यूज आणणाऱ्या 4 महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर मी तुम्हाला काही सेटिंग दाखवते, त्या तुम्ही तुमच्या आहेत किंवा काही ऑलरेडी YouTubeने करून दिलेल्या असतात. त्यामध्ये आपल्याला काहीही चेंजेस करायचे नसतात. जरी आपण चेंजेस केलो आणि बॅक आलो, तरी त्या सेटिंग पुन्हा आहेत तशाच होतात. त्यामुळे त्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ तुम्ही तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त चांगले कसे बनवता हे याकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ छान बनवून आपला व्हिडिओ व्हायरल होईल याकडे लक्ष द्या. चला तर मग मी तुम्हाला त्या महत्त्वाच्या सेटिंग सांगते. त्यासाठी सगळ्यात अगोदर वाय-टी स्टुडिओ ॲप ओपन करायचं आहे. वाय-टी स्टुडिओ ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपलं चॅनल पेज दिसेल. मी तुम्हाला इथे स्क्रीन दाखवत आहे. आता माझ्या चॅनलचं नाव आहे ग्रो विथ कविता. यामध्ये खाली कम्युनिटीमध्ये क्लिक करायचं आहे. तर यामध्ये कमेंट्स आहेत. आता या कमेंट्स आपल्या व्हिडिओजवरती येणाऱ्या सर्व कमेंट्स आपल्याला या ठिकाणी दाखवतात. आता आपण कमेंट्सवरती व्ह्यू ऑलवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑलवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला इथे 2 रेषा दिसतात आणि त्या ठिकाणी 3 हा आकडा आहे. तुम्हाला 4 असेल, 5 असेल, हे काय सांगतं आपण कमेंट्समध्ये किती फिल्टर यूज केले आहे. फिल्टर म्हणजे आपल्याला कमेंट समजण्यासाठी आपण त्या म्हणजे आपण जास्त भाग असल्यानंतर आपल्याला समजण्यासाठी एखाद्या ठराविक गोष्टी निवडत चालतो. त्याप्रमाणे आपल्याला लवकर समजतील आणि सगळ्या कमेंट्स दिसतील. अशा पद्धतीने त्या फिल्टरचा यूज केला आहे. मी या ठिकाणी 3 फिल्टर्स लावले आहेत म्हणून ते 3 दिसत आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. हे पहा खाली आलं फिल्टर. यामध्ये आहे कमेंट टाईप. कमेंट टाईपमध्ये आहे पब्लिश. आता या पब्लिशमध्ये जी कमेंट पब्लिश केली आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आणि सेकंड आहे होल्डवरती. जर तुम्ही तुमच्या व्हिडिओजवरती येणाऱ्या कमेंट ह्या होल्डमध्ये ठेवल्या असेल तर तुम्हाला ते पाहण्यासाठी त्या होल्डवर क्लिक करावं लागणार आहे आणि तेव्हा तुम्हाला त्या कमेंट्स दिसणार आहेत. त्याच्या खाली आहे रिस्पॉन्स स्टेटस आणि त्याच्याच एक नंबर आहे अनरिस्पॉन्स. अनरिस्पॉन्समध्ये काय आहे, याचा अर्थ काय होतो, ज्या कमेंट्सला तुम्ही अजून रिप्लाय दिलेला नाही त्या कमेंट्स. आता कमेंट्सला रिप्लाय दिल्यामुळे आपल्या व्हिडिओचा एंगेज हा वाढतो आणि रीच जास्त मिळतो व्हिडिओजला. म्हणून आपल्याकडून एखादी कमेंट तशीच राहू नये की आपण त्या कमेंटला रिप्लाय दिला नाही. त्यामुळे अनरिस्पॉन्ड जर आपण क्लिक केलं तर त्या सर्व कमेंट्स आपल्याला दिसून जातील. नेक्स्ट आहे रिस्पॉन्ड. ज्या कमेंटला तुम्ही रिप्लाय दिला आहे त्या कमेंट्स दाखवतो. हे फक्त एक फिल्टर आहे. त्याचा व्ह्यूजवरती काहीही परिणाम होत नाही. हे आपल्याला लवकर कळण्यासाठी, कमी वेळेत सगळ्या कमेंट्स पाहता याव्या यासाठी हे फिल्टर्स दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर आहे न्यू रिप्लाय टू युअर रिस्पॉन्स. म्हणजे तुम्ही एखाद्या कमेंटला रिप्लाय दिला आहे आणि पुन्हा त्या व्यक्तीने त्या कमेंटला दुसरा रिप्लाय दिला आहे, तुमच्या रिप्लायवर रिप्लाय दिला आहे. तर तुम्ही हे क्लिक केल्यानंतर न्यू रिप्लाय टू युअर रिस्पॉन्स हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीच्या सर्व कमेंट्स या ठिकाणी दिसून जातील. म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीची कमेंट हवी आहे त्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, त्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता याच्या खाली आहे कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे हे तुम्ही समजून घ्या, जे आपल्या चॅनलवरती कीवर्ड्स असतात. वाय-टी स्टुडिओमध्ये डेस्कटॉपवरती जाऊन ते कीवर्ड्स वेगळे असतात आणि हे कीवर्ड्स वेगळे असतात. या ठिकाणी काय टाकायचं आहे,
तुम्ही तुमच्या चॅनलच्या कमेंट ह्या ऑल केल्या आहे, ऑल कमेंट अलाव केल्या आहे, तर त्यामधील काही ठराविक वाईट शब्द, बॅड कमेंट्स ज्या तुम्हाला तुमच्या चॅनलवरती नको आहेत त्या होल्ड करण्यासाठी या कीवर्डचा वापर केला जातो. हे कीवर्ड्स टाकताना तुम्ही कोमा कोमा यूज करायचा आहे आणि तुम्हाला नको असलेले सर्व शब्द या कीवर्ड्समध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यामुळे डायरेक्ट तुमच्या व्ह्यूवर्सला तुमच्या येणाऱ्या वाईट कमेंट, तुमच्या व्हिडिओजवरती जर चुकून काही वाईट कमेंट आली तर ते दिसणार नाही. या ठिकाणावरून आपण हे सेट करू शकतो. किंवा जरी हे बॅक घेतलं तरी यासमोर पहा पब्लिश, शॉर्ट बाय, रिस्पॉन्ड, कीवर्ड हे सगळे फिल्टर तुम्हाला या एका लाईनीतही भेटतील. जेव्हा तुम्हाला कमेंट पाहायचे असतील तेव्हा पब्लिशमध्ये जर क्लिक केलं तर पब्लिश झालेली कमेंट तुम्हाला दिसेल. शॉर्ट बायमध्ये केलं तर मोस्ट डिफॉल्ट आणि न्यूवेस्ट, जर जी नवीन कमेंट तुमच्या चॅनलवरती आली आहे ती कमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. रिस्पॉन्समध्ये जर रिस्पॉन्स केलं तर ज्याला कमेंट ला रिप्लाय केला आहे त्या कमेंट, त्या अशा पद्धतीने सर्व तुम्ही हे फिल्टर्स वापरू शकता आणि आपल्या चॅनलवरती जी काही कमेंट्स आली आहे ती एकही सुटणार नाही याची काळजी घ्या. आता या सर्व फिल्टरचा उपयोग डायरेक्ट व्ह्यूज वाढवण्यासाठी होत नाही, तर आपण त्या कमेंटचा अभ्यास करून आपल्या व्हिडिओ कोणाला आवडतो किंवा आपल्याकडून काय अपेक्षित आहे, आपलं काय चुकतं, या सर्व कमेंट्समधून आपल्याला हे शिकायचं आहे आणि त्या पद्धतीने आपला व्हिडिओ हा अधिक चांगला कसा होईल हे पाहायचं आहे. एकच सेटिंग समजा जर तुम्हाला व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा एंगेज करण्यासाठी यूजफुल ठरत असेल तर ती प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट ऑप्शन हे ऑन ठेवा. त्याच्यामुळे तुमचा एंगेजमेंट वाढते आणि तुमच्या व्हिडिओची रीच वाढते. त्यामुळे तुमचा व्हिडिओज व्हायरल जाण्याची शक्यता असते. आणि जर रिव्ह्यू ऑल होल्ड जर ठेवलं तर एंगेजमेंट कमी होतो आणि व्हायरल होण्याची शक्यता कमी होते. तर आजचं सत्य कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नंतरच्या व्हिडिओजमध्ये महत्त्वाच्या 4 सेटिंग पाहणार आहोत YT स्टुडिओमधल्या, ज्या कोणी तुम्हाला सांगितल्या नसतील, परंतु त्यामुळे तुमच्या व्हिडिओचा रीच नक्कीच वाढेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल किंवा तुमच्या थोडंही उपयोगी पडलं असेल तर लाईक करा. धन्यवाद.